राम राम मंडळी. आज आपण कळसला आलेलो आहे रानात. इथं यांची साहेबांची पूजा आहे. इथं पूजाचं चालू आहे. आता साहेबांनी घर बांधलेलं आहे बघा. माळावर आपल्याला स्वयंपाक करायचा आता. आता आपण बटाटा सुका बटाट्यासाठी मसाला टाकतोय. तेल टाकले आपण आता. मोहरी थोडी टाकायच्या. आपण सुका बटाट्याचा आपण बटाटवड्याला वडा असतो ना, आज आपल्याला पुरी भाजी आहे आणि पुलाव आहे. ही जिरी, कढीपत्ता आणि आपण अद्रक, लसूण आणि मिरची बारीक केलेली आहे. हे आपण हे टाकायचं. याला चांगलं भाजून घ्यायचं.
ठसका उठू नये म्हणून थोडंसं मीठ टाकायचं त्याला. ठसका उठू नये म्हणून. लसूण बारीक केला, लसूण केला बारीक, अद्रक केलंय, हिरवी मिरची आहे बारीक केलेली, जिरी टाकली, आता कढीपत्ता टाकला. नंतर आपण बटाटा शिजवून घेतलेला आहे. ही बटाटा इथं शिजवून घेतला आहे आपण. हे बटाटा आपण शिजवून घेतला आहे. मिरची भाजत आली, थोडासा आता हिंग टाकतो. थोडा हिंग टाकला. हिंगनं टेस्ट चेंज होते. हिंगने एकच नंबर टेस्ट असते. आणि आपण आता हळद टाकणार आहे. भाजत आल्यामुळं टाकायचं, नंतर टाकायचं, सारखं लगेच टाकायचं नाही, नाहीतर हळद करपून जाते हळद. झाला मसाला. बटाट्याचा मसाला तयार झाला. मटकीच्या भाजीची तयारी आता. अद्रक आणि लसूण, अद्रक, लसूण, कांदा भाजून घेतो. त्याला घ्यायचं भाजून. भाजत आल्यानंतर आपण टोमॅटो टाकणार. कांदा, लसूण, अद्रक, टमाटर भाजलं बघा. आपण गार करायला ठेवायचं. आपण पुलाव्याला तेल टाकलं. पुलाव्यात सगळं चला, लवंग, मिरी, दालचिनी, मसाला, वेलची आणि चक्री फोडणीला. जिरी मोहरी टाकायची. मिरची, आलं, लसूण, पुदिना, फोडणी लागून आपण मीठ टाकायचं आहे थोडं. त्याच हिशोबाने टाकून द्यायचं. मग बिर्याणी मसाला, धना पावडर, हिंग, तोंडलं, गाजर याला भाजून घेऊ आपण चांगलं. फोडणी झालेली. आता आपण पाणी टाकायचं. नपीस भात आहे आपण, नपीस तांदूळ आहे. थोडं आपण त्याला आधी भिजवून, थोडा भिजवून करायचं आपल्याला. तांदूळ ठेवलाय भिजायला. आपण तांदूळ भिजायला ठेवलाय बघा. भिजलेला तांदूळ आहे. 10 मिनटं भिजायला घातला होता. तिकडे खळा 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 पाणी उकळलं बघा. कसं खळा खळा पाणी उकळतंय. मंडळी आज मेनू लय भारी आहे. व्हेज पुलाव,
मटकीची भाजी, सुका बटाटा, पुरी आणि पायनॅपल शिरा आहे आपल्याकडं. आता आपल्याला भात शिजवला आहे, भात शिजतोय. बटाटा शिजून फोडणी तयार झालेली आहे. सुक्या बटाट्याची फोडणी तयार झाली. तिकडं मटकीची आणि वाटाणा बॉईल झालेला आहे. आता फक्त आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आणि पुऱ्या तयार चालू करायचं. रानात बघा कसं रम्य वाटतं, गार हवा मस्तपैकी. बाजूला शेती आहे, घर मस्तपैकी चणाला बांधलंय. छान वाटतंय, मस्त वाटतंय, एकदम भारी वाटतंय. ते छान वाटतंय, छान. मीठ असं हलवून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेलाचं मोहन घालायचं ना, मळायचं आहे. उचल तसंच कारभारीन. उचल की कारभारीन. वा 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 कारभारीन. उचलाय तर पाहिजेच किती. गणपतीत तर असं करू नका. पत्र झाले का? नाही, बरोबर नाही. झाला बघा पुलाव. होता पुलाव झाला बरं का. आता तेल सुटलंय बरं का. बघा ते मस्त तेल सुटलंय, भाजत आलाय. म्हणजे थोडक्यात भाजलेलाच मसाला आहे. आपण आता ह्याच्यात टाकू. बरोबर ठेवू. चला कोथिंबीर. पाणी कमी पडले, पाणी टाकायचं असतं गरम. गार पाणी टाकायचं नाही, गरम पाणी. झाले भाजी. मटकीची भाजी झालेली आहे. कशी खळाखळा उकाळते बघा. आता थोडंसं गार झालं की तेल सुटणार त्याला. आपण आता ही खाली उतरायची. आता पुलाव भात झाला आहे, मटकीची भाजी झाली, बटाट्याची भाजी सगळी तयार आहे. फक्त मिक्स करायची. आणि आता आपण पायनॅपल रवा बनवू. पायनॅपल रव्याला साखर टाकली, पाणी टाकले आणि आता आपण इकडं भाजायला घ्यायचं आहे. पहिल्यांदा आपण सुकाच भाजतो. थोडा भाजला, गरम झाला, ह्याची वाफ निघाली की आपण तूप टाकायचं. पहिल्यांदा असंच भाजायचं थोडं. भाजत आलाय. आता हे आपण तूप टाकायचं. प्युअर तूप आणलंय साहेबांनी. प्युअर तूप आणलंय, प्युअर तूप. एकच नंबर आणलाय साहेबांनी आपल्या. भाजला रवा. आता काढून ठेवून त्याच्यात पायनॅपल टाकायचं.
झाला, आता रवा झाला. आपण झाकून ठेवू. आपण सकाळी ही मसाला तयार केलेला आहे बटाट्याचा. आणि बटाटा आपण भाजून घेतलेला आहे, बॉईल करून घेतला होता साल काढून. आता ह्याच्यात मसाला टाकला आणि कोथिंबीर टाकली. थांबा, मिक्स केलं. थांबा की मॅडम, आपल्याला पाहिजे तसंच मिक्स करायचं. आपण लय पण मिक्स करून तिखट करून फायदा नाही. झालं मिक्स. त्यात थोडीशी कोथिंबीर टाकूया अजून आपण. जेवण झालेलं आहे आता. मटकी आणि वाटाणा भाजी झाली, पुलाव झाला, पायनॅपल रवा झाला, पुरी झाली, पापड तळून झालं. जेवण तयार झालेलं आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आपलं जेवण तयार झालेलं आहे. पहिली पंगत आहे. दादा जेवणाला काय कमी जास्त ओके आहे ना? पायनॅपल रवा वगैरे पुरी खुसखुशीत आहे का? सर्विस करतात बघा, ही छान वाढ करतात बरं का. ओके. बाळ गोपाल, हाय बाळा. वा 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 वा. हाय. ताई, जेवण कसं झालं? खूप छान झालं. हा. संजय भाऊ आमच्याच गावचेच आहे. हा. त्यांचा स्वयंपाक अगदी उत्तम आहे. बर. आमच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांचाच सहभाग आहे, म्हणजे स्वयंपाकात. हा. जेवण कसं वाटलं जेवण ताई? एकदम उत्तम आहे. ओके. खूप छान. बस.